नमस्कार मित्रांनो, आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येतोय। तो म्हणजे पावसाळा आला म्हटलं की त्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि तो त्रास म्हणजे जुलाब। जुलाब ज्यावेळेस आपल्याला चालू होतात त्यावेळेस इतकी बेचैनी होते, क्षणाक्षणाला आपल्याला बाथरूमला जावं लागतं आणि त्यावेळेस शरीरातलं पूर्णपणे पाणी आपलं निघून गेलं काही आपल्याला असं वाटतं आणि आपण पूर्णपणे अस्वस्थ होतो, बेचैन होतो। तर ही जुलाब होण्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती आपण उपाय काय करायचा या संदर्भातला हा आजचा आपला व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला जुलाब का होतात याचं थोडंसं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे। कारण जेव्हा पावसाळा चालू असतो त्यावेळेस आपण घरात बसून असतो आणि घरात बसल्यामुळे काय करतो, आपण वारंवार काहीतरी खात राहत असतो। आपण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पचनास जड असणारे पदार्थ, स्निग्ध पदार्थ हे आपण आहारात जास्त घेतो आणि त्यामुळे काय होतं, पचन संस्थेचा भार पडतो आणि भार पडल्यामुळे आपल्याला जुलाब निर्माण होतात। तर मित्रांनो, प्रामुख्यानं पचनास जड असणारे आणि स्निग्ध पदार्थ खाण्याचं आपण टाळलं पाहिजे जुलाब जर आपल्याला व्हायचे नसेल तर। त्यानंतर दुसरा गोष्ट की पाणी किंवा अन्न किंवा पाणी हे दूषित जर झालं असेल, शिळ झालं असेल तर ते आपण दूषित अन्न जर आपण सेवन केलं तर त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होतं आणि आपल्याला जुलाबाला सामोरं जावं लागतं। त्याचबरोबर नेहमी आपल्याला सवय असते एक तर जास्त गरम खायचं किंवा जास्त थंड खायचं। तर जास्त गरम किंवा जास्त थंड जर आपण आहार घेतला तर त्याच्यामुळे सुद्धा पचन संस्थेत बिघाड निर्माण होतो आणि बिघाड निर्माण झाला की आपल्याला जुलाब निर्माण होतात। जर आपण आहारामध्ये आहार घेत असताना आपण विरुद्ध अन्न जर आहार घेतला असेल, उदाहरणार्थ दुधाबरोबर आपण जर फळे खाल्ले असतील तर त्याचं इन्फेक्शन होऊन आपल्याला जुलाब हे चालू होतात। जुलाबाचं अजून कारण काय, तर आपल्याला जेव्हा तहान लागते त्यावेळेस आपण पाणी पित नाही, भूक लागते त्यावेळेस आपण जेवत नाही किंवा वेळेच्या वेळी आपण मलमूत्र विसर्जन करत नाही। जर आपण तहान, भूक आणि मलमूत्र विसर्जन जर वेळेच्या वेळी जर आपण नाही केलं तर याचा शरीराच्या आतड्यावरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे जुलाब निर्माण होऊ शकतात। बऱ्याच व्यक्तीला सवय असते की तिखट, खारट आणि आंबट खायचं। तिखट, खारट आणि आंबट जर आपण आहारात जास्त घेतलं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला जुलाब होऊ शकतात। काही वेळेला आपल्या पोटामध्ये जंत तयार होतात आणि जंत तयार झाल्यामुळं आतड्यामध्ये इन्फेक्शन घडतं आणि इन्फेक्शनमुळे काय होतं की आपल्याला या जुलाबाला सामोरं जावं लागतं। तर मित्रांनो, जुलाब होण्याची ही कारणं आहेत। तर आपण काय केलं पाहिजे की आपल्याला जेणेकरून आपल्याला जुलाब होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला जुलाब होतात त्यावेळेस ते थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रथमतः आपण जे दिवसभर वारंवार जे खातोय आपण ते खायचं आपण टाळलं पाहिजे। म्हणजे आपण लंघन करायला शिकलं पाहिजे। लंघन म्हणजे काय, उपवास करायला शिकलं पाहिजे। जर आपण उपवास जर केला तर जुलाबाला एक सपोर्ट होणार नाही आहे। आपला जुलाब होत असतील, हे थांबवायचे असतील आपल्याला, तर आपण काय घेतलं पाहिजे, कोमट पाणी पिलं पाहिजे किंवा डाळीचं पेज आपण घेतलं पाहिजे। वेगवेगळ्या डाळी आपल्या घरात असतात, त्या डाळींचं आपण पेज तयार करून घेतलं पाहिजे। भाताचं पेज आपण तयार करून घेतलं पाहिजे किंवा सुंठयुक्त पाणी असतं, सुंठयुक्त पाणी आपण थोडं घेत गेलं पाहिजे। याच्यामुळे आपलं काय होतं, जुलाब थांबू शकतील। त्यानंतर आपल्या घरात साबुदाणा असतो, या साबुदाण्याची जर आपण खीर करून जरी खाल्ली तरी सुद्धा आपले जुलाब थांबू शकतात। घरात केळी असतात, आपल्या केळीचं आपण जर सेवन केलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपण जुलाब थांबवू शकतात। पण केळी सेवन करताना सकाळी कधीही केळी सेवन करायचं नाही। केळी नेहमी दुपारच्या वेळेस खायच्या, जेणेकरून एक आपण आजार बरा करण्यासाठी आपण केळीमुळे काय होतं, सर्दी निर्माण होते आणि सकाळ सेवन केलं सर्दीचं प्रमाण आपलं वाढू शकेल, दुसरा आजार आपल्याला निर्माण होऊ शकेल। म्हणून नेहमी केळी दुपारच्या वेळेस किंवा दुपारचं आपलं जेवण झाल्यानंतर आपण करायला काही हरकत नाही। जुलाबामध्ये प्रामुख्यानं आपण आपल्या घरी गाई म्हशीचं दूध असतं ते दूध आपण टाळलं पाहिजे, कारण ते जड असतं, पचनाचं हलकं नसतं, अन्न दूध नसतं। मग त्याच्याऐवजी आपण काय घेतलं पाहिजे, शेळी मेंढीचं दूध घेतलं पाहिजे। काही शेळी मेंढी काय करते, शेतामध्ये किंवा ज्यावेळेस चरा जाते त्यावेळेस वेगवेगळ्या वनस्पतीचा पाला खाते, कारण त्या सगळ्या वनस्पती आयुर्वेदिक असतात, औषधी असतात आणि त्याचा सर्वांचा इफेक्ट आपल्या शरीरावरती किंवा जुलाबावरती होत असतो आणि आपले जुलाब थांबण्यास मदत होते। त्याचप्रमाणे पुदिना, लिंबू आणि मध कोमट पाण्याच्या माध्यमातून जरी घेतला आपण तरी सुद्धा आपले जुलाब थांबू शकतात। अजून आपल्याला काय करता येऊ शकतं,
तर आपल्यात नारळ पाणी असतं, नारळ पाणी आपण घेऊ शकता. नारळ पाणी घेतल्याने सुद्धा आपले जुलाब थांबू शकतात. किंवा घरात आपल्याला मीठ साखर पाणी असतं, मीठ साखर पाणी असतं, हे मीठ पाणी साखर पाण्याचं आपण जर सेवन केलं तरी आपले जुलाब थांबू शकतात. किंवा मेडिकलमध्ये आपल्याला ORSची पावडर मिळते. आपल्याला अशा पद्धतीने ORSची पावडर असते, ही पुढे असते. एका पुढे साधारणतः 1 लिटर आपल्याला पाणी करता येऊ शकतं. ते पाणी आपण थोडं थोडं जर आपण घेत गेलो तरी सुद्धा आपले जुलाब थांबू शकतात. आणि मात्र मित्रांनो, आपण शेतकरी आहोत, आपल्या शेतामध्ये डाळिंब असतं. जर जुलाब थांबवायचा असेल तर डाळिंबाचा रस जर आपण दिवसातून 2 ते 3 वेळा जर घेतला तर जुलाब आपले थांबवू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.